कोकणातील सध्या पावसाचा जोर हा ओसरलेला पाहायला मिळतो आहे। आज पूर्ण कोकणासाठी या ठिकाणी येलो अलर्ट पाहायला मिळतो आहे। बंगालच्या उपसागरात येत्या 24 तासात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे आणि त्याचा परिणाम सध्या अरबी समुद्रावरती सुद्धा पाहायला मिळतो आहे। त्याच पद्धतीनं राज्यात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे कोकणातील पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळतो आहे। तर सध्या मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी कोकणात बरसताना पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज या ठिकाणी ग्रीन अलर्ट असलेला पाहायला मिळतो आहे। पुढील 2 ते 3 दिवसात पावसासाठी अनुकूल स्थिती अरबी समुद्रात निर्माण होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर यापूर्वीच्या झालेल्या पावसामुळे नद्या आणि धरण साठा जो आहे तो या ठिकाणी नियंत्रणात असलेला पाहायला मिळतो आहे। ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर हा कमीच असलेला पाहायला मिळतो आहे। जून आणि जुलै या 2 महिन्यांचा विचार केला तर आजपर्यंत जिल्ह्यात 57% इतका पाऊस जो आहे तो पूर्ण झालेला पाहायला मिळतो आहे। जून आणि जुलै महिन्यात पावसाची सरासरी देखील या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे। तुम्ही बघू शकता की सध्या आपण अरबी समुद्र किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी पावसाची चिन्ह कुठेही दिसत नाही आहेत। सध्या तरी पुढचे 2 ते 3 दिवस कोकणासाठी हा येलो अलर्ट असणार आहे आणि त्याचमुळं पुढचे 2 ते 3 दिवस पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।